काय म्हाताऱ्यानं तरी वैताग दिलाय काय रे? अहो, काय कवर खोकता काय का आजार बिजार झाला का काय? आली बाई पोरी तू हा? काय करू मला धाप लागायची पोरी नुसती धाप लागायची. अहो, पण किती दिवस आमच्याकडे महिना होऊन गेला ना आता आमच्याकडेच आहे. जावा ना ते लेकाकडं. नका रे माझं तुम्ही असा राग राग करू. शेवयात मी कुठे जाणार? पण ते पोरं ते दुसऱ्या लेकाकडे जावं का नाही? आमच्याकडेच इथंच घाण करते इथंच हे करते. किती घाणवाणी लोक नाव ठेवतात आम्हाला. त्याला माझा इलाज आहे का काय? पुरी वय झालं माझं आता वय झालं. झालं तुमचं वय पण दुसऱ्या पोराला त्रास द्यावा जरा का आम्हाला त्रास द्यावा निसता. त्याने नेलं तर जाईन ना मी. मग जावा जरा त्याला सांगावा मला घेऊन जा म्हणून. मला चालता उठता बसता आलं तर गेलं नसतो का मी. त्रास देते म्हातार. कशाला रे जागावलं इतक्या दिवस. सारखे घाण घाण करते निसतं म्हातार. एकदाचं मावळलं असतं तर बरं झालं असतं. हे बोलणे खायची यांची. वैताग देते निसतं म्हातार वैताग देते. घाणवाणी उगाच. सारखं खोकत आहे काय आजार झालाय काय काय? अहो काय आहे हे? काय झालं? ते म्हातारं कसं बसलंय? हा, किती बसलंय? हा? आता मग तू बघावा ना जरा त्या म्हाताऱ्याकडे. काय बघावं ते तर आहे तसं तर काय किती घाण करते लोक नाव बाबा ठेवतात. काय ती काय घाण चालली तुमची काय काय पण मी हटकुनी करतो का ह्या अरे गोष्टी. हटकुनी नाही मग आता तुम्ही असं म्हणले हो घरात लक्ष्मी येईन का असेल ही घाण दारात कोणीतरी माणसं येतात अरे का मी दारात बसलो हीच नक्षी नाही तुला. कशाची आली म्हाताऱ्या लक्ष्मी माणूस आहे. मनात मारायचं केले की आता महिना होऊन गेला इथंच राहताय तुम्ही जावा ना तिकडं जरा बघावा ना. ते दुसऱ्या याच्याकडे जावा ना भावाकडे माझ्या तुझ्या तोंडून मला हे ऐकायचं नव्हतं या वयामध्ये. आणि तू बापाला असं बोलतोस. मग आता कवर आता आबा मीच तरी सण कर ही बघा बाई किती वाईट लागली मला एक ना एक दिवस तुला सुद्धा हे दिवस येणार आहे. आई येणार तर सगळ्यावर आहेत पण इतकं आणि ही अशी घाण करीत असते ते तुझ्या बायकोच ऐकून तुम्हाला बोलतो. हा तुझ्या मनाने नाही बोलत ना तू. बघितले का किराणा आणायचं आपल्याला सामान आणायचंय. सामान आणायचं तेवढं जा तुम्ही सामान नाहीये. काय पोटचं पोरच असं बोलायला लागले. सोनत दुसऱ्या जगायची काय म्हणायची बिचारी. अपेक्षा नव्हती पोराने असं बोलावं म्हणून मला. बोल काय परमेश्वरा काय पाप केलेला असं जे फेडावं लागणार आहे शेत जन्मी. आला होय बाजारात बाबा. बसा खोक्यातच बसा एकदम किराणा तर आणला सगळा किराणा. आणलाय बस पिशवीभर आणलाय जेवढं आणताय तेवढं आणलाय आता जा. सुनबाई ए सुनबाई पाणी आण ग बाई मला. आज जावा ना तिकडं काय त्रास देता आम्हाला. आता मला उठता येत असतं तर तू सांगितलं असतं का मी. मग नेऊन घालू का आबा तुम्हाला तिकडं का रे बाबा तुला जड झालो काय. नाही नाही चालता येत नाही म्हणून म्हणलं मग नाही मी जड झालो तुला. मग आता कवर इथं ही जागा चालली ना पार ते खाटा पडला ना तिथं जागेला त्या. असं नको बोलू रे. नको बोल मला तुझी दखल मत. काय कर्माला इथं मला दुसरीकडे करमत नाही. दुसऱ्या गावाला आता गेलं एवढं म्हणतंय जा जा तर कवाच निघून गेला असतं माणूस काय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कटाळाच. काही घाण करून बसताय तुम्ही माझे मित्र सुद्धा घरी यायला नको म्हणते ते जाऊन. असं मुद्दा म्हणून करतो का सारखा कप होतो लागा मला सारखा दवाखान्यात तरी नाही. लहान पोरं येतात. दवाखान्यात तरी नाही. तुमच्यामुळे दुसरी आजारी पडत आहे माणसं हा आम्ही आजारी पडायचो आम्हाला व्हायचं दुखणं. नाही नाही तुम्हाला माझा कटाळाच आलेला दिसतोय. एकदाचा जीव काहीतरी
इंद्रिय पिऊन मला वाटतं तुमच्याशी बोलणं ऐकून नवरा मारा ऐकून. मारा हा. मग करत तेवढ्यावर टापल्याच बघतो मी सुदर्शन का नाही बायकोचं ऐकून बोलतो काय मला तुम्हाला फक्त बोलताच येतं एवढं बाकी काय नाही. तुम्हाला लहानाचं मोठं नाही केलं आम्ही काय काय नाही केलं तुमच्यासाठी काय केलं काय केलं काय करायला पाहिजे नव्हतं करायला पाहिजे नव्हतं. सांभाळता येईल मसले सांभाळलं की आता आता त्यांचं नाही का काय अधिकार त्यांच्याकडे जावं ना आता का ती एकाला सांभाळस त्यांना नाही सांभाळलं का जावाच तुमच्या मनात जावाच वाटतं का ते तर लय नाही लाडका होता तुमचा हा? जायचं ना त्याच्याकडे मग. अरे तुला गाव बी माझा सारखा जीव आहे. हा बघितलं माहितीये मला काय जीव लावलाय मला. काय तुला कमी केलं मी हा. तुला काय कमी केलं जेव्हा स्वतःवर पैसा पाणी सगळा माझा व्हायचा लय लय मोठा लोरडा झालो मी. तिकडं पुरवला सगळा पैसा आणि तुम्हाला काही नाही दिले काय कशाच काय दिले परमेश्वरा जाऊ दे. नाही जागलेलं बरं लागायचं. परमेश्वरा या असंच राहायचं. बोलायची सुद्धा स्वराने नाही काय ना, आज मोक्षच लावून टाकू तुझ्या. बाबा काय म्हणतो बरं बस झाला आता इथे. चला त्या लेकाकडे नेऊन घाल. बाद झालं हा मग आता कवर मग तुम्हाला कटाळ्याला म्हणायचं म्हणजे माझी बायको निघाली माहेर आला नाही तर मग जाईन माझं संसाराचं वाटून होईन बाद म्हणजे झाली. म्हातारे सांभाळू नको म्हणते का हा काय नाही गरज इथे लय झालं आता चला तुम्ही. अरे तुमच्या मी नेऊन राहायचंच नाही आता अजिबात इथं नाही तर ती जाईन लगेच माहेराला निघून. मी काय करू मग सांगा आता मला. नको माझ्यापेक्षा तुला तुझी बायको प्यारी तुमचा परपंच व्हायचा तयारी म्हणजे मग आता हा, मग सोडून देऊ का मी तुमच्यासाठी नाही सांगा बरं. मला आता. मला माझ्या धाकट्या लेकराकडे हा नेऊन मग घाल. त्याच्याकडे नेऊन घालतो चला पण तुम्ही. बस. एक ध्यानात ठेव लय झाली जागेला पार इथं मीठ फुटले त्या जागेला सुद्धा इथं. एक ध्यानात ठेव हा. लोकांचे बांध कुरू कुरू एवढी इस्टेट कमवून ठेवली तुम्हाला एक गुंठा नाही ऐकला मी मग काय उपकार केला का आमच्या हा. ही पोरांनाच असतं ठेवायचं. हा, उपकार नाही केला बाबा तुमच्यावर मग पण त्याची फळ मला अशी आहे का आता हा? अशी म्हणजे अहो तुम्ही राहिले नाही तर महिना दीड महिना होता आला तुम्हाला इथं मग काय आम्ही सांभाळलं नाही का तो. म्हणतोय ना तू चल आता तिकडं काही दिवस काढावा थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडं का इथंच बसायचं कायमच पोरी किती दिवस कोडं काढायचं हा ते आम्हाला वयामाने सगळं कळतंय हा तुमचं ऐकायचं नाही मला काय ती डबडी फिबडी घ्यायची का तुमची नाही. ती घाण कशाला इथे. पण चहा नाही घेतो वाटलं तर हाय का म्हातारं? डबलं तुमचं हे तुम्हाला असलंच आहे आपलं म्हणून तिकडे झक मारा. आता- चला तिकडे डबले काय तिथं काय डबले भेटायचं चला तुम्हाला? चला चला तिकडे चला चला. उखाला काढू नका नीट चाला जरा. बस इथे बस. ए दादा इकडे ये बरं. आता इथं तरी नीट राहा जरा. दादा म्हातारा आणलं इकडे हा मग आता म्हातारं म्हणलं तुझ्याकडे काय दिवस राहू दे. लगा 1.5 महिना झाला नेल्यावर आणि लगेच आणून दीड घातलं महिना थोडा झाला का आपली बहिणीचीच बोली ठरली. आताच नेलं महिना 1.5 महिना झाले फक्त हा, मग नेल्यावर दीड माझ्या महिना का वर्षभर ठेवतो का माझ्याकडे मग त्याला. राहू दे ना आता नाही तुझ्याकडे. नाही बरोबर आहे तुझं तू कटाळा असेल म्हाताऱ्याला बांधू नका रे बांधू नका माझ्या तुम्ही कटाळा दोघं असेल बी- तू अरे कटाळ्याला अन्नाला नाही कटाळलो. अरे ते नाही काय आणणार म्हातारं- कटाळ म्हणजे आता काय ते मग दवाखान्यात न्यायचं दुखत आहे इथं दवाखान्यात न्यायचं वय राहिले का आता सारखं खोकत आहे नुसतं तिथे. ती सांभाळा आता तू. बघू राहू आता दे. दवाखान्यात नेलं कसं खोकत आहे बघू हा नी तू नी दवाखान्यात नाही एखाद्या मोठ्या त्याला. नाही खपलं काय तुमच्याकडे म्हातारं? खपायला काय आता 1.5 महिना सांभाळून झाला का नाही 1.5 खपलं. महिना नेलेलं? झाला? महिना तरी झाला का पुरता? 1.5 महिना झाला म्हणजे थोडं झालं काय तर. महिना तरी झाला का? होत्या त्यावर घेतला चाव चाव त्याला. काय त्या चावायला दिलेला काय आहे लावून त्याच्याकडे आता ठेवलं. काय राहिले. अजून काय राहील त्यावर? होत्यावर घेतलं काढून आणि तिला आमच्याकडे हाकून. सगळं तुम्हाला दिले आधी नाही मग म्हणून आम्हाला म्हणलं, काय नाही नाही सांगायचं दिलेलं. ते सांगा ना आम्ही आमचं आहे ना खबर हा सांभाळायला. सांभाळा मग. मग सांभाळा ना. सांभाळा, पुढे यायचं सांभाळा. नाही इकडं मग. तुम्हाला बोलू नका एक म्हणजे काय तुम्हाला बी सांभाळायचं असलं तर सांभाळा मला नाही तर माझ्या पद्धतीने माझी नाही नाही मुलगी आम्ही राहा. सांभाळतो आम्ही नाही आम्ही कटाळ सांभाळा. खबर आहे, मी सांभाळा. जातो आम्ही मग. नाही तुम्ही सांभाळा. या दारात त्यासारखं देणार. जा बाबा. करायला मोकळं. सावकार जा त्यांना हा, पैसे दिले का खर्च आहे हा
पैसे दिले खर्च आहे आहेत त्याला. का पैसे आहेत आता माझ्याकडे कशाच्या आणि मग म्हातारपणाला यांना तर पैसा? काय ही म्हणतात लय दिलं आम्हाला काय दिलं आम्हाला पहिलं तुम्हाला दोघांना बी सारखं दिले ऐका सारखं दिले दोघांना मग काय सारखं दिलं राहिलं? आम्हाला माहिती सारखं दिलं का काय नीट केलं. सांभाळा मग आता आम्ही सुटलो या सांभाळणार. जाऊ दे जाऊ दे जाऊन दे गेलं ते गेलं. आपण सांभाळू काय एवढं सांभाळतो हा काय सांगू तुला तिथं हा. माहिती आहे, शांत आणखी राहा म्हाताऱ्या, शांत बाकीला तुला देत नव्हती ती शांत 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 राहा, शांत राहा, शांत राहा. रडू नको सकाळची भाकर 4 वाजता बस झालं, ते बस मी झालं. वाळले. आपल्या कसं. त्याचे चावत होते ना मला. बस 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 नका रडू बस मला जेवण नको नको दवाखान्यात दे म्हाताऱ्याला, नाना दवाखान्यातून इंजेक्शन देऊन एखादं जा हा, दवाखान्यातून आणतो दवाखान्यात मी. नाना एखादं सलाईन बरा आजच्या दिवस आजच्या आराम करून दे मला जाऊ नंतर बर बर उद्या फिरी जाऊ दवाखान्यात. ठीक आहे चालेल आपण दवाखान्यातून येऊ जाऊ येतो तुम्हाला. दवाखान्यातून आणतो कसलं रे पोरा हा जा ना दवाखान्यातून पैसे आणा वगैरे किंमत नसते गरीबाला. सलाईन बिलाईन बरं एखादं दवाखान्यात नव्हतं नेलं ना नाही नाव नाही बाबा मी आणतो तुम्हाला दवाखान्यातून. गाडी चालू करून. संध्याकाळची इथं थांबू काय नसते दवाखान्यात नेलं पोरा एखादी झाली वाकला राहिला ना पण आता कोकळा कमी पडा हा कोकळा कमी पडा मग कालच जायचं दवाखान्यात. जाता कसं आणलं काय दवाखान्यात म्हाताऱ्याला हा सलाईन भरलं का हा सलाईन भरलं एक आणि गोळ्या औषध दिल्यात इंजेक्शन दिलंय. आता जरा तर नाही म्हातार जराशी नाही बरं वाटतं सोनबाई आता बरं वाटतं मग आता जराशी विश्रांती घ्या जरा झोपा गोळ्या बिळ्या खा जेवा मी जेवायला देते आणि झोपा 4 दिवस नसते इकडे आणलं आलो नसतो ना मी तिकडे मस्त वाटतच होतो मग आता तब्येतच तशी झाली. कशाचा विचार करतोय हा. तुला भाऊ निसता यायचा मी म्हणलं आता मोठा भाऊ आहे, हायच भावाकडे पैसे पाणी म्हणून मी लावलं होतं नाही तिकडे. नाही हा? तुमचं कसं आहे आता कवा आम्ही नाही इकडे मजुरी विचारायचं. करून खातोय. आणि नुसतं मला म्हणतो खूप खूप आता खूप पण चालू तुम्हाला मी माहिती काय आहे करू ना आम्ही मंजुरीला जातोय म्हणून. तुमचं देव लय कल्याण करीन बघ त्याच्यापेक्षा तुझं नक्की चांगलं होईल हा, मग हीच असतं म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद. आणि माझ्याकडे तुला तुला चालत चालत शांत राहा शांत राहा. शिळी भाकरी चाली की मला हा मला काय घेऊन देणं शिळी नाही. भाकर चालली काय हा मग काय काय भाऊ असं बा बिन लागा खुशाल बापाला बाबा शिळी शिळी भाकर भाकर चालली. चारी दे आणि तो पण दाजी भाकर खाते त्याचं त्यानंच नाही माझ्या मन त्याला एकूण एक लेकरं होईल का चुकून? हा? झोपा मग आता गोळ्या खाऊ मी देते जेवायला आणि ते जेवायला आण आणि म्हातारा झोपन मग. सुनाई हम्म. तर फिटाई नाही का हा देते ना सकाळी देते जेवायला आणि जेवण मग झोपा आणि ना कपडे धुवून टाक चांगले 3 महिने झाले आता कपडे हा टाक दूध त्यालीच नाही. लावतात डोळ्याला. कपडे धुवायचा आता आज जरा आराम वाटते बरं. वाटतंय ना आता जेवायचं आणि जरा आराम करायचा. हो का जरा आणलं. पैशावाल्याची किंमत नसते बघ हा तुझ्या भावाकडले पैसा पाणी आहे हा पण मग मग काय? एक दिवस सुद्धा त्यांनी दवाखान्यात नेलं नाही हा ठेव खाली. ही दया माया फक्त गरीबापाशी खा अर्धी चपाती आणि मग ही गोळ्या. पिसं नाही औषधं. थांबा. तुम्हाला नाही माहिती गोळ्या इकडे ना ते तर कोणची पाणी पण. आणलं पोरी हा. कोणता हात देतो ठेवा इथं राहू द्या एवढा तुकडा खातो आणि या दगानीची पडतो जरा काही खोकल्याची गोळी आहे ही सर्दीची गोळी आहे हा आता आम्हाला खाऊन देतो खरं आज हा आणि ही आणि खोकल्याचं औषध आहे जेवढ्या गोळ्या घेतो नाही लागत माझं त्या पावरच्या गोळ्या जास्त म्हणा हा गप खा तू खातो का एखादा घास पोळा नाही नाही ते आता जेवलेले आहेत जेवले हा तू जेवली का रे बाई मी पण जेवले बरं आता 4 वाजायला आहे ना कवर राहा उपाशी मग झालं बुवा जेवण. आता ही बांधली नेऊन ठेवू कर. नेऊन ठेवू म्हातारा जेवलंय आता. गोळ्या खाईल म्हातारा. हो का ही सर्दीची ही खोकल्याची आणि डोक्याची खा जरा हातात घ्या आणि खा तिने ती एक जेवण खाल्लेली आहे मी खाल्ली का आणि मग खाल्लं जेवण बर बर मग देऊ का
जाते घेऊन मग हा? मला झोप आहे अंगाऱ्या जरा आता आराम करताना गडी भर. हा पडतो जरा हा पडा गडी भर जरा. बरं वाटतंय का जरा आता? एकदम ओके झाले. आणि तिथं काय वाटत होतं काय? तिथं उचलून फेकीत होतं काय तुम्हाला? बघानात माझ्याकडे हा? येता जाता बघायचा असं करायचा आणि घरात जायचं. मोठी तेवढे खोटे. मोठ्यांचं काही खरं नसतं. हा आणि रोज पण ती उठीच्या आणि बापाला जेवायला काय खरं नाही बा. काय त्याच्या लेकांचं करायचंय आणि सून त्याला त्वरेत बोलायची. नाही नाही बरं झालं इकडं आला. रात्री खोकला गेला का माझा हा? तिने दवाखान्यात नेलंच नाही तर कसा खोकला जाईल? बघतच नव्हता माझ्याकडे म्हणे दारात आला किंवा असं करायचं. माझं लक्ष होत असं करायचं की झटक्यावर घरात निघून जायचं. आता मला माहिती असतं तर मी आणायला आलो असतो तिकडं, पण आता माहितीच नाही ना. नाही आता त्याच्या दारात मला नाही जायचं. हा नाही ना. त्याच्या दारात मी नाही जायचं. सुनबाई चटई आणा. बरं झोपा तुम्ही गडीवर, मी येतो खालून जाऊन. हो येतो मळ्यातून. झोपायचे होय. हा त्यांना बरं, हातरून मग घरात टाकून झोपा दे. मग. घरात हा नाही बाहेरच वारूचे बरे. बर मी आणते काहीतरी. काय तरी आण बाबा करून द्या आराम. महिना झाला मला झोप नाही. तुझ्या हातचा तुकडा खाल्ला तर बघ मला कसं आता बरं बी वाटते. जरा झोप आल्याने वाटायला लागली. झोपतो आता. झोपायचं हा. हा झोप. झोपा. परमेश्वरा तरी देखून चांगलं सांग मला आलं बरं झालंय. थोडं लय बेकार. पटकन चालू. नाही. झोपा. अय दादा दादा मथार गेलं काय? ए होय रे काय? तिकडे ये रे. मथार गेलं वाटतं. हो. आता आता काय? त्यांना बोलू. मी आणतो बोलून. बस आता इथं मी आणतो बोलून. आबा आबा म्हातारं आमच्याकडे चांगलं होतं, तुमच्याकडे आल्यावर गेलं म्हातारं. काय अरे 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 लय हाल केलेले दिसते तुम्ही तुम्ही. लयच हाल केले म्हाताऱ्याचे. आबा कशी मिरची पडली सुद्धा. तुम्ही जरा सुद्धा काळजी नाही घेतली आबाची. आणि आता कुळगाव काय बोलत आहेत? आता गप बसले ते दोघं नवरा बायको. हा काळजी घेतली का नाही घेतली? आता पाहुण्या रावळ्यांना फोन करावा लागेल. केलता का फोन? भांडरांना नाही केलं. केलंय फोन सगळ्यांना. एकच दिवस राहिले म्हातारं आणि एका दिवसातच गेलं म्हातारं लगेच. सकाळी दवाखान्यातून आणलंय ना. दवाखान्यात काय केलं होतं नेमकं असं? काय नाही आणलंय, जेवाय घातलं, गोळ्या औषधं दिली आणि म्हणले झोप होतं बरोबर. कसं चला का नीट काळजी नाही घेतली तुम्ही. आमच्याकडे बरं होतं. झटका आला असं. चला ये मग. जाऊ दे मी बाकीची व्यवस्था बघतो आता जरा जाऊन. हा ठीक आहे ना? घेऊन. चल दादा तिकडची झाली तयारी सगळी. चला आता घेऊन जाऊ. चल. चला. बसला मग काय. जरा काय तिथं मानून धरा. हा आता म्हातारं तर गेलं आपलं. हा गेलं मग. आता सगळं झालं सगळं विधी सगळा. लय खोकत होतं पण म्हातारं. आता काय खर्च झाला असेल ते बघू आपण नंतर. ते हिशोब आपण समजा नंतर बघू आता ते आता बघू खाऊ. ते नेमा आपण करून घेऊ. हा. बरं झालं पण चांगलं झालं गेलं ते म्हातारं. लय काय त्रास होत होता. आता म्हातारं झालं फार काय आता. वयच वय झालं झालतं. सारखं खोकायचं काय दारात काय सांगायचं. अंडी झोपून तरी कोण करणार म्हाताऱ्याचं? हा ते तर आहेच म्हणा. बहुतेक झटका झाला असं बरं का. काय माहित आता काय झालं ते तुझ्या झालं दारात ते. झाले ना. आता काय तुमची इथं ठुलं गडी हा, काय भरून आम्ही जेवण दवाखान्यात दिलं आणि आणलं. गोळ्या औषधं दिली आणि काय रानातून जाऊन नुसतं आलं माघारी तर तिथं होतं खलास झालं.
जाऊ दे सुखासुखी गेलं लय हाल ताण नाही झालं, हाल नाही झालं निदान. बरं झालं. हा चला मग येऊ का आम्ही मग हा बघू नंतर आपलं काय असेल ते. जाऊ दे, बरं झालं म्हातारे गेलं, आपलं आयुष्याचं कल्याण करून गेले. हा बरंच झालं जाऊ दे जाऊ दे आता काय आता हो, ते तडतड जाणारच करायची नाही काय नाही, आज नाही उद्या जाणारच होतं. हा पण पण आपलं आपलं तर कल्याण कल्याण तर केलंय ना. जाऊ दे ना, कुणाला म्हणू नको काही. नाही म्हणायचं नाही काय नाही तर बस बोंबलं तिथं बायांच्यात जाऊ. मी नाही म्हणणार तुझ बाहेर हा, मग आता चला चला मग काय बघा उद्योग काहीतरी हा. डोक्याचे.